नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत आरजीचे म्हणजेच रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे सर्वेसर्वा मनोज परब आणि आरजीचे सेक्रेटरी विश्वेश नाईक. आय वेलकम बोथ ऑफ यू रिव्होल्युशनरीज फॉर दिस प्रोग्राम. काल विधानसभेत एका विषयावरून बराच गदारोळ झाला, मोठी उलथापालथ झाली आणि त्यात आरजीचे जे आमदार आहेत वीरेश बोरकर यांनी या सगळ्या घडणुकीच्या संदर्भात निषेध म्हणून सभात्याग केला. आता विषय काय होता? काल शुक्रवारचा दिवस म्हणजे खाजगी कामकाजाचा दिवस आणि याच खाजगी कामकाजात वीरेश बोरकर यांनी एक प्रायव्हेट रिझॉल्युशन या कामकाजात घेतलं होतं आणि त्यांचं रिझॉल्युशन हे मान्यही झालं होतं आणि ते चर्चेसाठीही आलं होतं. आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया त्यांचं रिझॉल्युशन नेमकं काय होतं. तर त्यांचं रिझॉल्युशन होतं, श्री वीरेश बोरकर MLA टू मूव द फॉलोइंग. द हाऊस युनानिमसली रिकमेंड्स द गव्हर्नमेंट टू डेमोलिश ऑल द इलिगल स्लम्स, बस्तीज, हटमेंट्स, houses of migrants which are set up by acquiring our comunidad land illegally in all parts of Goa. अशा पद्धतीचं त्यांचं हे रिझॉल्युशन होतं आणि त्या रिझॉल्युशनवरती जेव्हा चर्चा सुरू झाली, वीरेश बोरकर यांनी बोलायला सुरुवात केली, त्यावेळेला अनेक जण हे अस्वस्थ बनायला लागले, गदारोळ झाला आणि त्याच्यात मग सभापतींनी असा निर्णय घेतला की हा विषय हा स्थानिक गोंयकार आणि परप्रांतीय यांच्यात तेढ निर्माण करणारा ठरू शकतो, त्यामुळे हे रिझॉल्युशन आपण फेटाळत आहे. आता या रिझॉल्युशनवरती जेव्हा सभापती रमेश तवडकर यांनी आपला निवाडा जाहीर केला, सभापती हे घटनात्मक पद आहे त्यामुळे त्यांच्या निवाड्यावरती चर्चा होऊ शकत नाही, युक्तिवाद होऊ शकत नाही किंवा त्यांच्या निवाड्यावरती टीकाही होऊ शकत नाही, कारण तो हक्कभंगाचा विषय ठरू शकतो. त्यामुळे आम्ही सभापतींच्या निवाड्यावरती टीका टिप्पणी करणार नाही. परंतु जो ठराव वीरेश बोरकर यांनी विधानसभेत मांडला होता, तो ठराव आज आम्ही जनतेच्या दरबारात चर्चेसाठी घेणार आहोत. कारण गोयकारांच्या भवितव्याच्या दृष्टीने, गोवा या नात्यानं आपल्या राज्याच्या दृष्टीने आणि आपल्या गोयकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, भवितव्याच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे या जनतेच्या दरबारात असे विषय चर्चेला घेऊन त्याची मतमतांतरे जाणून घेणं हे आमचं कर्तव्य ठरतं आणि त्यामुळेच आम्ही आज हा ठराव आमच्या जनतेच्या दरबारात घेणार आहोत. आणि या ठरावावरती बोलण्यासाठीच आम्ही आरजीच्या या दोन क्रांतिकारकांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. सर्वात प्रथम सुरुवात करूया मनोज परब यांच्याकडून. मनोज बाब, काल जो काय प्रकार विधानसभेत घडला आणि त्या प्रकारानंतर सभापतींनी वीरेश बोरकर यांचा ठराव हा रद्दबातल ठरवला, त्यामुळे त्या एकूणच प्रकरणाबद्दल किंवा सभापतींच्या निवाड्याबद्दल आम्ही बोलणार नाही आहोत. आम्हाला प्रश्न महत्त्वाचा आहे तो जो विषय वीरेश परब यांनी मांडला होता, इल्लीगल कोमुनिदात जमिनीवरील अतिक्रमण, एन्क्रोचमेंट आणि इल्लीगल उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्या, बस्ती, हटमेंट्स, हा नेमका प्रकार म्हणजे तुम्ही ज्या फाईल्स वीरेश बोरकर तिथे घेऊन आले होते, म्हणजे त्यांनी तुम्ही माहिती अधिकारा अंडर, RTI अंडर आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन तुम्ही जो एक अहवाल तयार केला आहे या अशा इलिगल एन्क्रोचमेंट संदर्भात, हे नेमकं काय प्रकरण आहे? राज्यात अशा किती इलिगल कोमुनिदात जमिनीवरती एन्क्रोचमेंट झालेले आहे, कशा या बस्ती उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचं गांभीर्य, सिरियसनेस किती आहे? काल जो विषय आम्ही घेतलो तो विषय पयलीं म्हटल्यार खूब वर्सां पयलीं गोंयांत येवपाक जाय आसलो. कितलेशेच पॉलिटिकल पार्टी, कितलेशेच पॉलिटिकल लिडर्स ह्या एसेंब्लीन येवन गेले आनी आजून आसात. जेन्ना एसेंब्लीन गोंयकारांचेर डिस्कशन जाता, गोंयकारांक रायट दिवपाचें डिस्कशन जातात, गोंयकारांच्या हिताचो प्रश्न मांडटात ना डिस्कशनां जातात, तेन्ना जो एक रूट कॉज ऑफ मेजॉरिटी ऑफ द गोंयकारांचे जे प्रॉब्लम आसा ते म्हटल्यार मायग्रंट इन्फ्लक्स येवन इल्लिगली गोंयांत रावता, त्या विशयाचेर चर्चा जावप ही खूब गरजेची आसली. सो आमकां तशें दिसलें की हें रेजोल्युशन आमी घालपाचें म्हणून. आनी हें रेजोल्युशन घालपाक कारणूय आसलें तें म्हटल्यार आमी आयज गांवां गांवांत भोंवतात, वाड्या वाड्याचेर जेन्ना भोंवतात, स्पेशली
गांवांतल्या भितरल्या भागांत जेन्ना आमी भोंवता तेन्ना आमी पळयता की गोंयान अशे लोक आसात जेंकां स्वताचें रावपाक घर सारकें ना. एकाच फॅमिलीन एकाच घरान 4-4 कुटुंबां 5-5 कुटुंबां रावता. तेका लागून तेंचे जे घरान इश्यूज जाता, पर्सनल झगड्यो जाता, फायट जाता, हे खूब खूब नॅक्स्ट लेवलाचेर पावल्ले आहा आनी हेचेर कोणाचोच कंट्रोल ना, नाजाल्यार हेचो कोणाचोच विचार हो करिना. आमी जेन्ना पळयता तेन्ना आमकां दिसता की सगळ्या गोंयकारां कडेन घर आसा. आसलें 1961 पयलीं आमच्या गोंयकारां कडेन प्रत्येक जाणा कडेन शेल्टर आमकां सगळ्यांक अश्योर्ड आसलें, आमकां शेत आसलें, आमकां खावपाक मेळटालें, सगळें अश्योर्ड आसलें. पूण आफ्टर लिबरेशन जें आमकां आनी बऱ्या प्रमाणान मेळपाक जाय आसलें तें खंय तरी जावंक ना. सो आमकां प्रत्येक गांवांत गेल्या उपरांत आमकां लोक सांगताले की आयज भायले येतात, आमचे जागे चोरतात, कोणाचे प्रायवेट जागे चोरतात, कोमदाद जागे चोरतात आनी थंय तांकां इल्लिगल घर नंबर मेळ्ळा, तांकां वोटींग कार्डां मेळ्ळा आनी हो विशय खूब गंभीर रितीन आमी घेतलो. हेचेर जेन्ना आमी अभ्यास करपाक चालू केली, विजीट करून अभ्यास करून ऑफिसरां कडेन उलोवन RTI घेवन डॉक्युमेंट्स घेवन तेन्ना आमकां खूब शॉकिंग गजाली कळ्ळे. पूण काल आमी जो मांडपाक गेलो आनी जो विरेशान मांडलो की हेचो जो रूट कॉज ऑफ दीस प्रॉब्लम तो आसा हो सगळ्या लोकांनी अंडरस्टँड करून घेवपाक जाय की हें जालें कित्याक आनी कित्याक लागून जाता. जशें एक बस्ती जर तयार जाता नाजाल्यार एक इल्लिगल घर नाजाल्यार इल्लिगल स्लम जेन्ना एक उबो जाता तेच्या फाटल्यान थोडी डिपार्टमेंट आसा ती कारणीभूत आहा. ती डिपार्टमेंट पयलें म्हटल्यार आमचो लँड रेवेन्यू कोड, लँड रेवेन्यू इन्स्पेक्टर जो भितर आसपाक जाय. लँड रेवेन्यू कोडाचे जे रुल्स आसा भितर एक लँड रेवेन्यू इन्स्पेक्टर म्हणून सरकारान नेमूंक जाय आनी तो तलाठी वांगडा घेवन गांवांतले जितले सर्वे नंबर्स आसा ते सर्वे नंबर तेणी विजीट करपाक जाय. आपली टूर प्लॅन तेणी रेडी करपाक जाय, म्हणजे खंयच्या गांवांत केन्ना वयतलो, कितें करतलो आनी हो टूर प्लॅन तेणी मामलेदाराक दिवपाक जाय. मागीर तलाटीन आनी तेणी मेळोन प्रत्येक सर्वे नंबर वर्साक एकदां तरी विजीट करून तेंच्यांनी पळोवंक जाय की ह्या सर्वे नंबराचेर इल्लिगेलिटी कितें जाला काय, तेचो लँड यूज चेंज जाला काय, आनी ती डायरी मेंटेन करपाक जाय. आनी जर कितें अनऑथरायज जाला जाल्यार तेचो रिपोर्ट तेंच्यांनी दिवपाक जाय. हे आजून पर्यंत लँड रेवेन्यू कोड जाल्ल्या उपरांत म्हाका दिसता हें केन्नाच जावंक ना. सो पयलें कारण हें आसलें की जे लँड रेवेन्यू डिपार्टमेंट आमचे आसले भितर मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, तलाठी, लँड रेवेन्यू इन्स्पेक्टर येता हे सगळे फेल जाले, इन्क्लुडींग मिनिस्टर्स. मागीर दुसरें डिपार्टमेंट येता तें पंचायत डिपार्टमेंट. पंचायतीन जे आमकां फूल रायट आसा पंचायतीक अंडर सेक्शन 64 आनी 66 पण सरपंच आनी पंचायत जी बॉडी आसा तेंच्यांनी कितेंय जर इल्लिगल तांकां दिसलें जाल्यार तेचेर एक्शन घेवन डेमोलिशन करपाचें म्हणून तें खंयसर जाल्लें आमकां दिसूंक ना. मागीर तिसरें येता तें म्हटल्यार कोड ऑफ कॉमन्दाद. आर्टिकल 371 आसा भितर क्लियर कट बरयता की हें जें आसा अनऑथरायज जर कितें येयलें कॉमन्दाद जाग्याचेर तेका डेमोलिश करपाक एटर्नींग नाल त्या बॉडीक फूल रायट आसा, तें जावंक ना. हेका लागून ते परते लँड रेवेन्यूच्या डिपार्टमेंटा अंडर येता. सो थंयच्यानूय लँड रेवेन्यू मिनिस्टर ना जाल्यार जे डिपार्टमेंट आसा ते टोटल फेल जाल्ले आसा. नॅक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट तें म्हटल्यार जे आयज झोपडपट्टे येतात, स्लम्स येतात, इल्लिगल घरां येतात तांकां लायट आनी उदक कशें मेळटा हेच्या फाटल्यान खुबश्या लोकांक खबर नासतलें की ते कशें तांकां लायट उदक मेळटा. गोंयचो आमचो जो हेल्थ एक्ट आसा, पब्लीक हेल्थ एक्ट आसा, तेच्या अंडर तांकां लायट आनी उदक दिवपाक मेळटा. बट ताका कंडिशन आसा अंडर सेक्शन अंडर रूल 94A(3) हेच्या अंडर एक कायदो आसा आनी तो कायदो कितें म्हणटा, जो हेल्थ ऑफिसर तांकां लायट आनी उदक दिवपाची ऑर्डर पास करता, म्हणजे माणुसकीच्या हेचेर जो मनीसपणाच्या हेचेर जे तांकां मेळटा तें दिवच्या पयलीं तेंच्यांनी थोडे कायदे आनी नियम फॉलो करपाक जाय. भितर सेफ्टी आनी सॅनिटरी मेजर म्हटल्यार तेंच्यांनी ते सोकपीट मारला काय ना, बाकीचे सेफ्टी तेंच्यांनी प्रिकॉशन्स घेतला काय ना, हें आसा काय ना तें चॅक करपाचें आनी मागीर तांकां तेंच्यांनी तें परमिशन दिवपाचें नाजाल्यार ती ऑर्डर दिवपाची म्हणून बरयल्लें आहा. पूण हांगा विदावट सोकपीट, विदावट कसले सेफ्टी मेजर्स हांगा हे स्लम्स क्रिएट करपाक आयज ही डिपार्टमेंटां तांकां हेल्प करता. आयज जर तें सारकें जाल्लें, ही चारूय डिपार्टमेंटां जी मेन आसा, ही चारूय डिपार्टमेंटान जर आपलें काम जर सारकें केल्लें जाल्यार हे स्लम्स येवचे नासले. आनी हेंच आमकां थंय मांडपाक जाय आसलें लोकां फुड्यान की आयज कसो हो सरकार नाजाल्यार कशी डिपार्टमेंटां कितलींशींच वर्सां आपले हात वयर उखलता तेन्ना आमी कंप्लेंट घालपाक वयता. आनी रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना हो विशय मांडटा तेन्ना आमकां एंटी नॅशनल, अनकॉन्स्टिट्युशनल असले शब्द मारून आमकां सायडीक दवरता.
मनोज बाब, तुम्ही सविस्तर पद्धतीनं हा सगळा प्रकार तुम्ही सांगितला आणि काल जेव्हा हा विषय विधानसभेत आला त्यावेळेला त्यांनी एक असा आक्षेप घेतला की हा विषय मल्टी डिपार्टमेंटल आहे, म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित आहे, त्यामुळे या विषयावरती एक मंत्री उत्तर देऊ शकत नाही. पण महसूल मंत्र्यांनी उत्तर तयार केलं होतं, परंतु त्यांनी ते उत्तर वाचलं नाही. विश्वेश बाब, प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा ॲज अ रिव्हॉल्युशनरी म्हणून तुमच्या वेगवेगळ्या मतदारसंघातील टीम बरोबर तुम्ही अशा वेगवेगळ्या बस्ती, वेगवेगळ्या इलिगल बस्ती, वेगवेगळ्या झोपडपट्ट्या, स्लम्स यांना जेव्हा तुम्ही भेटी देतात आणि तिकडची जेव्हा तुम्ही परिस्थिती पाहतात, एक असा विषय आहे की काल हा विषय चर्चेला आल्यानंतर विधानसभेबाहेर अनेक आमदारांनी असा एक मुद्दा उपस्थित केला की ते लोक गेल्या अनेक वर्षापासून इथे राहतात, त्यांना वीज कनेक्शन आहे, त्यांना नळाचं कनेक्शन आहे, ते सरकारचा कर भरतात, टॅक्स भरतात, मग त्यांच्या विरोधात अशा पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी तुम्ही कशी काय करू शकता? आता विषय आहे की रिव्हॉल्युशनरी गोवन्स हे सरसकट सगळ्याच मायग्रंटच्या विरोधात आहे की मायग्रंटच्या बाबतीत रिव्हॉल्युशनरी गोवन्सची नेमकी भूमिका काय आहे? सर, पहिल्यान पयलीं म्हणल्यार तेंच्यांनी जे ते एक पिक्चर क्रिएट करता तशें कांयच ना. जेन्ना आमी थंय वयता तेन्ना तांकां सामकें एक तोरां बीन चेपणां घालता म्हणटा पळय तशें तांकां काडून दवरलेलें आसा थंय. आनी मॅक्झिमम फॅसिलिटी, सगळ्यो फॅसिलिटी ज्यो आसा त्यो तांकां मेळना जाय तश्यो. तुमी जर जुवारी नगराच्यान केन्ना वयता, जेन्ना जी बिट्स पिलांनी कॉलेज आहा थंय तुमकां सकाळीं जर गेले जाल्यार तुमकां कितकेशेच जाणां वाटेर डेफिकेशन करतना मेळटले थंय. आनी अशेंच तरेन सगळे हें आसा थंय, सगळ्यो ज्यो बस्ती आसा त्यो अश्योच तरेन तेंच्यांनी सगळ्यो काबीज करून दवरलेल्यो आसा. आनी तांकां खंय तरी एक धमकोवन दवरता की तुमी जर कितें आवाज केलो जाल्यार कितें केलें जाल्यार तुमकां हांगच्यान धांवणे गेले वयतले जाल्यार खूब कितें प्रॉब्लेम करून तांकां एक थंय एक चेपून दवरलेलो आसा थंय. आनी हेजो दरारो आसा तो तेंचेर दवरलेलो आसा. हें खंय तरी आमी जेन्ना भितर वयता, तेंचे भितर जेन्ना मिक्स जाता तेन्ना आमी पळयता की हें सगळें तांकां खंय तरी चेपून दवरलेलो आसा. आनी हें जावंक जायना म्हणून आमी थंय हें करता की आवाज आमचोय पावयता. आनी तोच काल विशय विरेश मांडपाचो आशिल्लो सगळे कडेन, पूण तेंच्यांनी ताका पयलींच हें केलो, पयलींच ताका आडोवन दवरलो. मागीर जेन्ना आमी म्हणटा की आयज CMाचो स्टेटमेंट जर आसा तो असो आसा की अरावंड 90% क्रायम आसा ते खंय तरी मायग्रंट्सां कडल्यानूच जाता. आनी अशें खूब कडेन आमकां हें मेळटलें जेन्ना आमी खंयचो पेपर कोण पळयता, न्यूज हें पळयता ती मॅक्झिमम क्रायम आसता तेंचेच कडल्यान जाता. मागीर जेन्ना आमी वयता ते स्लम एरिया भायर जे लोक आसता, जे आमचे लोक आसता तांकां आमी खूब फावटी मेळ्ळे, तेंचे कडल्यान आमकां सांगता हांगा खूब त्रास करता, वाटेर सगळे तेंचे सेफ्टीक भायर केल्ले वयता. मागीर कितकेशेच लोक आसा तांकां ते त्रास करता सारके, म्हणल्यार धमकीता, म्हणल्यार भियोन दीस काडटा. एक चली सर मेळ्ळें आमकां कुर्तरेन एरियेन, तेवूय तेन्ना म्हणपा लागले की आमी जेन्ना कामाच्यान सुट्टा तेन्ना ते ओपनली आमचे कडेन उलोवपाक लागले की आमी जेन्ना कामाच्यान सुट्टा तेन्ना जेन्ना बसीन वयता तेन्ना अशे परिस्थितीन आमकां वयचें पडटा की थंय कोण कितें करीत तें सांगपाक शकना म्हणून. आनी ताका लागून सरकारा कडल्यान कांयच तांकां मदत जायना, जावं कांयच तेजेर एक पावलां उठली वचना. कित्याक आयज गोंयांत जर पळयता जाल्यार आयज बसी आसा त्यो खंय तरी सगळ्यांक घेवन येता, ज्यो महिला लागून सेपरेट बसी आशिल्ल्यो त्योवूय ना थंय. म्हणून हेजो हो विशय आसा तो आमी काल धरून दवरलेलो. सगळे गांवांत भोंवता ते हो प्रॉब्लेम सारको मेजर जाल्लो आसा आनी ताका लागून काल विरेशान काडले सगळे. विश्वेश बाब, प्रॉमिनंटली गोव्यात आढळून येणाऱ्या अशा कुठल्या स्लम्स किंवा झोपडपट्ट्या आहेत ज्याची नावं मेन्शन करता येईल? कारण काल ती नावं घ्यायला अनेकांनी आक्षेप घेतला, पण तुम्ही जेव्हा पूर्ण राज्यभरात फिरलात, कुठल्या मतदारसंघात, कुठल्या ठिकाणी, कुठल्या तालुक्यात काय नावानं ह्या स्लम्स ओळखल्या जातात? कारगिल बस्ती, तेजेर काल व्हडलो बोवाळ जालो, तेवूय जाणा तुमी. मागीर आमची जी कुठे आहे कारगिल बस्ती ही सारकी कुर्तरेम आसा. आनी जेन्ना आमी थंय लोकल्सां कडेन मेळ्ळे तेन्ना तेंच्यांनी तशेंच सांगलें आमकां की आमकां अक्षरशः त्रास करता म्हणून ते. म्हणल्यार जो बिझनेस तेंच्यांनी कितें चालू केल्लो, बारीक शॉपां घातलेले, तेणें आपलें मनोगत व्यक्त केलें आमचे कडेन. तेन्ना आमकां कळ्ळें की हें आमचे विचारा पलीकडे आसा म्हणून सगळें. मागीर खूब जाणां खबर ना, जी मडकय कॉन्स्टिट्युएन्सी आसा, आमी चिंबलाची बस्ती जाणा, ती सामकी व्हडली म्हणून एक. पूण जे मडकय कॉन्स्टिट्युएन्सीनूय एक शापूर म्हणून एक हें आसा, शापूर म्हणून एक बस्ती आसा. आनी थंयचो एक्सपिरियन्स सारको भयानक आशिल्लो. कित्याक एकटे चलीत थंयचे जे ते एरियेन रावताले ते तेन्ना आमकां सांगताले, तेणें आमकां दाखयलें थंय ते डायरेक्टली ओपनली तांकां वाटेर वयतना हें करतना त्रास करता. इतके थरार पावल्ले आसा ते की
एक एकदां तेंच्या घरा कडेन येवन ते डायरेक्टली एक मुत्ता म्हणटा ते हें करता सारके येवन आनी हे जेन्ना आयकता तेन्ना आंगार काळटो येता कित्याक आयज आमी गोंय एक खंय 60 इयर लिबरेशन आमी सेलेब्रेट करता पूण आयज पर्यंत जें कितें जावपाचें आशिल्लें गोंयांत जे इतके वर्साच्यान जो आवाज जो उठोवपाक जाय आशिल्लो तो खंय तरी उठोना त्या लागून हे परिस्थितीन आमी आसा ती शापूर बस्ती आसा ती आनी मेन म्हणल्यार कशी आसा की आमची आर्किओलॉजी सायट आसा थंय साफा मशीद आहा तेजे मदीं जो बफर झोन आसा आनी तेजे फाटल्यान जे आमी एक मिलिटरी कॅम्प आसा 60 TR तेजे मदीं ते बफर झोनान ती शापूर बस्ती आसा आनी ते इतके डेंजरस हितून आसा की फाटल्यानची मिलिटरी आमी जेन्ना पुलवामा एटॅक जालो तेन्ना नॅशनल सेक्युरिटी एक थ्रेट असो दिसतालो आमकां तो तेन्ना व्हडलो डिबेटूय जातालो तेजेर आनी जेन्ना आमी फाटल्या दिसांनी एक जिलेटीन आमी सोदून दिल्ले सगळे रेव्होल्युशनरी मेळोन जावं गांवच्या लोकांनी मेळोन वाडी लागींसरूच आनी जर ते मिलिटरी थंय जर केन्नाय जे जवान आसा ते आमच्या देशा लागून बलिदान दिवपा लागून थंय ट्रेनींग करता ते आमच्या देशाचे एक एसेट कशें तें थंय जर कितें अश्यो वायट गजाली जाल्यो जाल्यार खंयच्या लेवलाक आमची गोंयची बदनामी जातली हेजो विचार करूंक जाता सर. 2 बस्तींचं तुम्ही नाव घेतलं याही पलीकडे अनेक बस्ती आहेत. मनोज बाप मी आता तुमच्याकडे येतो की विषय असा आहे की इलिगल एन्क्रोचमेंट ऑन कोमुनिदाद लँड. आता कोमुनिदाद लँड म्हटल्यानंतर कोमुनिदाद लँडची मालकी ही गावकऱ्यांकडे असते म्हणजे गोयकरांकडे असते. त्यांच्या स्वतःच्या जमिनीत अशा पद्धतीनं मायग्रंट एन्क्रोच करतात. मग गावकर कुठे आहेत ते झोपले आहेत की काय की कुठल्या झिंगमध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ गावकऱ्यांनीच त्यांना परमिट केलेलं आहे तिथं येऊन एन्क्रोच करायला आणि गावकऱ्यामधल्याच काही लोक हे त्यांच्याकडनं पैसे घेऊन हे त्यांना अशा पद्धतीनं तिथं येऊन आपली बस्ती उभारण्यास मंजुरी करतात. मग या सगळ्या गोष्टीचं टार्गेट हे फक्त मायग्रंट असू शकतात काय. मग त्याचा दोष त्याचा ठपका हा गावकऱ्यावरती येणार नाही का. मग त्याला गोंयकार तेवढेच जबाबदार आहेत असं वाटत नाही का तुम्हाला. एक्झॅक्टली तेकाच लागून सर आमी जेन्ना हो विशय घेता तेन्ना आमी पंचायतीन वयता जे मॅक्झिमम जाग्यांचेर पंच मेंबर जे आसा ते गोंयकार आसा. आमी कोमदादान वयता एटर्नी आसा ते चडशे गोंयकार आसा. सो ह्या सगळ्यांक आमी क्वेश्चन करता हे सगळ्यांक आमी रिस्पॉन्सिबल धरता आनी वयल्यान आमी जे गांवांत लोक रावता तांकांय आमी जेन्ना डोर टू डोर करता अवेरनस करता तेन्ना आमी तांकां सांगता की हेका रिस्पॉन्सिबल आमी सगळे जाण आसा. आमी जर तेन्नाच जर एक्शन घेतलेली आनी आमीच जर आमच्या गांवांक लागून जर उबे रावले जाल्यार ही परिस्थिती येवची नासली. कोण 4 जाण पयशे खाता आनी बाकीचे 100रांतले जर 96 जाण जर सफर करता जाल्यार ते 96 जे सफर करता पळय आनी वोगी रावता पळय ते तितलेच रिस्पॉन्सिबल आहा. सो हें जें कितें घडटा तेतून आमी सगळ्यांनी भागीदार जावपाक जाय आनी आमी हें जाता तें बंद करपाक जाय. आनी जर आमी तें बंद करिना जाल्यार तेचो भाग आमी हें डायरेक्टली जाल्ले आसा. इनडायरेक्टली आमी म्हणटा बट वी आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर दीस मॅस. जशें विश्वेशान आतां 3 बस्ती सांगले शापूर बस्ती आसा मागीर इंदिरानगर आसा जुवारी नगर आसा सर तशेंच म्हापसाची फुकट नगर आसा कोलवाळची मुशीर आसा लालाकी बस्ती आसा उसगांवचे सिद्धेश्वर नगर आसा साईनगर आसा मागीर टाकीवाडा आसा मागीर कसैले आसा मागीर पंटेमाळ तशें बस्ती आसा. अशे बस्ती सर प्रत्येक गांवांत हांगा कारगिल जालें मागीर तेवटेन हांगा नावेली वचत जाल्यार थंयसर कितलेशेच बस्ती जाल्ले आसा. मोती डोंगर आसा जेचे बजेटान जेचे एलोकेशन सीएमान केले 5 करोडाचे तांकां रिहेबिलिटेशनाक लागून. सो हे जे बस्तीज आहा पळय सर हे बस्ती क्रिएट करपाक जी सिस्टम हांवें तुमकां पयलींच सांगलें ही सिस्टम कितें आहा ती आनी ताका रिस्पॉन्सिबल तितलोच रिस्पॉन्सिबल आमी गोंयकार आसा. कित्याक जेन्ना तो पॉलिटिशियन ती बस्ती करता जर आमी डायरेक्टली सुद्दां जर भितर पार्ट घेवपाक शकना नाल्यार घेयना जाल्यार एटलिस्ट वोटींग करता तेन्ना आमी तरी ती मिस्टेक करपाक जायना. हे कोण हाडटा ते बस्ती करतात वोटींग कार्डां तांकां करून दिता तांकां सगळे गोंयचे रायट दिता जमनी दिता हक्क दिता तांकां आमी परत वोट करपाचें ना हो तरी रायट गोंयकारां कडेन आसा आनी तो जेन्ना आमी वोट मारता तेन्ना आमकां कोण पळयना. सो गोंयकारांनी विचार करपाक जाय की फक्त तेच वाट लायना तर आमी सुद्दां ओगी रावन नाजाल्यार फाटल्यान रावन म्हाका कितें पडलां म्हणून आमी वाट लायतात. विश्वेश बाब दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे जसं आता मनोजनं सांगितलं की आम्ही गोयकारही या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहोत. आता प्रॉमिनंटली जे मायग्रंट गोव्यात आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जे काम करतात ते एक तर अशा पद्धतीनं एन्क्रोच करून कोमुनिदाद लँड असेल किंवा अन्य कुठली सरकारी जमीन असेल किंवा खाजगी जमीनही असेल त्या ठिकाणी ते एन्क्रोच करून तिथं राहतात. दुसरी गोष्ट जे मायग्रंट वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी इथे आहेत ते गोयकारांच्याच घरात भाडेकरू म्हणून राहतात. म्हणजे आफ्टर ऑल या सगळ्या मायग्रंट लोकांचा जो बेनिफिट आहे
तो गोंयकारांनाच मिळतो. म्हणजे त्यांच्या कोमुनिदाद लँडमध्ये एन्क्रोचमेंट केल्यानंतर कोमुनिदादच्या गावकऱ्यांना पैसे मिळतात, ते त्यांच्याकडनं आपल्या पद्धतीनं पैसे गोळा करतात. त्याच्यानंतर भाडे करू म्हणून लोक याच लोकांना आपल्या घरी ठेवतात, त्यांच्याकडनं भाडे आकारतात. मग ॲज अ पॉलिटिकल पार्टी रिव्हॉल्युशनरी गोवन्स जेव्हा या विषयावरती आंदोलन करतं, त्यावेळेला मायग्रंट लोक त्यांच्या विरोधात तर आहेतच, कारण त्यांची सुरुवातीचीच भूमिका आरजीची तुमची मायग्रंट लोकांच्या विरोधात राहिलेली आहे. त्यामुळे मायग्रंट लोक हे कुठल्याच बाबतीत आरजीला पाठिंबा देणार नाहीत. परंतु मायग्रंट लोकांच्या विरोधात तुम्ही जी काय चळवळ उभी केलेली आहे, त्याच्यातनं असेही घटक दुखावले जाणार जे या मायग्रंट लोकांचे लाभार्थी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. मग अशा वेळेला ॲज अ पॉलिटिकल पार्टी म्हणून तुमचं स्टँड, तुम्हाला यश हे कसं मिळू शकतं वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये, कशा पद्धतीनं आरजी वाढू शकते? विश्वेश, नेमकं काय वाटतं तुला? सर पहिल्यान पयलीं म्हणल्यार एक मिसकॉन्सेप्ट केला तेंच्यांनी. काल जर तुमी पळयलें की भायर येवन ते म्हणटाले की मायग्रंट वर्सीस गोवन तुमी एक रिफ्ट क्रिएट करता. पूण जेन्ना विरेश बरोबर उलयतालो, जे तुमी वाचूनय दाखयलें स्टार्टींग, की आमी रेजोल्युशन घातलेलें तें कितें म्हणून आशिल्लें तें, की रेजोल्युशन क्लियरली आशिल्लें की इल्लिगल मायग्रंट बस्ती हॉट्स आसा ते सगळे ते वचपा जाय म्हणून. पूण तेंच्यांनी तो एक वेगळोच हें क्रिएट करपाक सोदता, जें ओपोजिशन आसा तें. आमचो जो ओपोज आसा तो मायग्रंट इल्लिगली हांगा रावता, जावं जे आमची कॅरिंग कॅपेसिटी आयज जी गोंयची सोंपलेली आसा तेज्या वयर जे येवन रावल्यात तेजेर आसा. मागीर कितकेशेच कडेन आमकां जे मायग्रंट मेळटा ते एकदां सांगता तुमी कितें करता तें बरें करता म्हणून. कित्याक आमी जेन्ना पळयता की भायर खंयच्या हितून वयता तेन्ना आयज बॉम्बे सारके हितून जाल्यार थंय सगळे काबार करून उडयल्ले आसा. आनी तेवूय तेजेर एकदां सहमती दाखयता की कितें करता तें गोंया लावन बरे तरेन करता म्हणून तुमी. पूण कितकेशेच अशे मायग्रंट आसा ते आयज एक हाती भायर गेल्ले आसा. गव्हर्मेंटाचो कसलोच तेंचेर कंट्रोल ना खंयच. मागीर जे भाडेपट्टू आसा ते भाड्यार दवरता तेंकांय आयज कांयच कंट्रोल ना. तुमी म्हणलें की कोमुलदाद जाग्यांचेर ते रावता आसतले, थंयचे कितें तरी दिता आसतले, पूण तेजेर आयज आमचे कडेन डेटा असो म्हणल्यार कांयच ना तेजो. आनी हो डेटा खंय तरी कलेक्ट करून दवरपा जाय आमी तेंकां एक पुलीस व्हेरिफिकेशन आसा तेंवूय खुबशे मायग्रंट जेन्ना आमी हें पळयता की गांवांत आयज हें जाता, त्रास जाता लोकांक, ते पुलीस व्हेरिफिकेशन खुबशे कडेन केल्लें नासता. पूण तेजेर केन्नाच कोण आवाज उठयना. आयज आरजी आवाज उठयता म्हणून ते खंय तरी बोवाळ करता आनी तो एक रिफ्ट क्रिएट करपाक सोदता. हेजेर सरकारा कडेन मागणी आसा की तेंच्यांनी जे बाकीचे सगळे पुलीस व्हेरिफिकेशन जावं आनी कितें हें सगळें जर तयार सारकें करून दवरलें की जाय जाल्यार आमकां जितके जाय तितकेच जर मायग्रंट आमी हांगा हाडून दवरले, जावं जे फक्त आमकां कामाक लागतले, जे म्युन्सिपाल्टीन काम करता जावं आनी खंय काम करता, तितकेच जर मायग्रंट हाडून हांगा दवरले जाल्यार हो प्रॉब्लेम खुबसो सॉल्व जावंक शकता. आयज अशें जाल्लें आसा की थोड्यो ज्यो इंडस्ट्री आसा आमच्यो थंय अननेसेसरी कितके जाण भरलेले आसा बेश्टेच गरजे शिवाय. पूण जेन्ना आमचे गोंयकार थंय कामाक वयता तेन्ना तेंकां थंय ते सगळे तेंचो ग्रुपिजम जाल्लो आसा. आनी हे जे हायर लेवलाचे आसा ते तेंकां खूब फावटी त्रास करता. आमकां अशे इन्सिडंट खूब फावटी मेळ्ळे जे खास करून बायलां कडेन, की तेंकां अशें म्हणटा की तुमी सामके एक टीव्हीर म्हणपाना असली उतरां ते दिता थंय. आनी हे तरेन ते सगळे चालू आसा थंय. आनी हे उलोवंक शकना इतकी उतरां दिता ते. मागीर जे भितरल्यान जे मायग्रंट आसा ते एक आमचेर सदां आरोप जाता की आमी आळशी, गोंयकार आळशी, काम करिना आमी म्हणून. पूण खूब जाण जेन्ना आमकां इंडस्ट्रीन काम करता ते जर विचारपा येयलें जाल्यार ते आपलें काम सारकें करता. आमचे गोंयकार आसा ते काम आमचें सारकें करता. आनी ते कशें आसता की सकाळ फुडें आमचो गोंयकार जो 8 काम करता तो जो 6 मेरेन करता जाल्यार तो फूल टायम तो काम आपलें डेडिकेटली करता. वेरेज मायग्रंट आसता जावं जे दादागिरी करता थंय लॉबी तयार करता ते कितें करता की सकाळ दीसभर ते मेण मारता, आमी कोंकणी भाशेन म्हणटा तशें मेण मारता. आनी मागीर जेन्ना 4 जाली म्हणटगीर ते आपलें काम स्टार्ट करता. कित्याक तेंकां घरा कडली फॅमिली तेंच्या हांगा आसना, जावं तेंकां कोणाक भुरगीं हे तेंकां टायम दिवपाचो आसना. तेंकां थंयच जर रावले जाल्यार सांजचो नाश्ता आनी जेवण मेळटा, त्या लागून तेवूय ते हें करता. आमचें हेजेर इतकें हें आसा की सरकारान हेजेर मातशें कंट्रोल दवरचो, लक्ष दवरचें. कित्याक आयज जी गोंयची कॅरिंग कॅपेसिटी आसा ती हाती भायर गेल्ली आसा. आनी आमी पळयता की इतके इन्फ्लक्स भितर गेल्लो आसा, त्या लागून आमचो सादो जर एग्जाम्पल आमकां प्रत्येक वेळा दिसता जाल्यार तो वाटेर जर बाकीच्यान जर कोण थोडे जाणां इंडस्ट्रीनी काम करून आसतले जावं आनी खंय तेंचे फेस जावन आसतले, ते एरियेन आमी एक वेळ रावन आसतले. पूण जो गार्बेज आसा तो इतको वाडलेलो आसा की हें गोंयची कॅरिंग कॅपेसिटी वाडले लागून हें जाल्लें आसा सगळें. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण गोवा मुक्त होण्यासाठी गोव्याला 14 वर्ष वाट पाहावी लागली.
त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. परंतु रिव्होल्युशनरी गोवन्स आपल्या पद्धतीनं गोयकरांसाठी खूप प्रमाणात काम करत आहे. अनेक बस्त्यामध्ये जाऊन तिथं मायग्रंट लोकांकडनं कशा पद्धतीनं स्थानिकांना त्रास होतोय त्याच्यावरती आवाज काढतोय. परंतु एवढं करूनही गोयकरांना रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष ॲक्सेप्ट का होत नाही? हे क्रांतिकारी आपल्यासाठी काम करतायत, मग गोयकार त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढं का येत नाही? या सगळ्यांची उत्तरं आम्ही जाणून घेणार आहोत.